नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तर आज आपण स्टेप बाय स्टेप मेकअप पाहणार आहोत. एकदम सिंपल आणि सोपा आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथं मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि आत्ता लावते मी फेस ऑइल. हे गुड वाईब्स रोज हिप ऑइल आहे. तर माझी ड्राय स्किन आहे, तर मग त्यामुळं मला ऑइल यूज करावं लागतं मेकअपच्या अगोदर. खूप वेळ मेकअप टिकून राहतो मग, आणि स्किन हायड्रेट राहते. आणि स्किन हायड्रेट म्हणलं की आपला मेकअप फ्लॉलेस होतो, एकदम पॅची होत नाही. तर त्यानंतर मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन पण लावून घेतलं होतं, पण ती क्लिप डिलीट झाली माझ्याकडून. सो तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घ्या. आता लावते मी प्रायमर. हे प्रायमर आहे स्विस ब्युटीचं रिअल बेस मेकअप म्हणून. तर हे थोडंसं नाही का शायनी होतं. हे प्रायमर तुम्ही रेग्युलर एव्हरीडेमध्ये पण यूज करू शकता. याने बघा कसा ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. आणि हे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर मी वापरते फाउंडेशन, आणि हे फाउंडेशन आहे मेबलिनचं फिट मी. त्यामध्ये माझा शेड आहे 128. तर जेवढं तुमच्या चेहऱ्याला पुरेल एवढं घ्यायचं. याचं काही फुल कव्हरेज नाही आहे, शेअरच कव्हरेज आहे, मीडियम आपलं, पण हे छान आहे. तर हे मी सगळं डॉट करून लावून घेतले. आणि त्यानंतर मी ब्रशच्या साहाय्याने हे लावून घेणार आहे. तर स्ट्रोक ना याचे खूप स्मॉल स्ट्रोक द्यायचेत, जास्त असं रफली नाही करायचं. लॉंग स्ट्रोक नाही द्यायचे. तर या पद्धतीने मी इथे फाउंडेशन लावून घेणार आहे. किंवा तुम्ही मग ब्युटी ब्लेंडरचा पण उपयोग करू शकता. आणि माझला सर्दी झालेली आहे, तर त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येतो, ते ॲडजस्ट करा. तर सगळे चेहऱ्यावरती केल्यानंतर तोच ब्रश मी मानेवरती फिरवून घेणार आहे, जेणेकरून चेहरा आणि मान वेगळी दिसणार नाही. आणि त्यानंतर मी आता वापरणार आहे लूज पावडर. त्यासाठी पावडर ब्रश घेतलेला आहे मी. तर तुम्ही या ठिकाणी ना लूज पावडरच्या ऐवजी कॉम्पॅक्ट पण यूज करू शकता. कॉम्पॅक्टनं थोडंसं जास्त कव्हरेज येतं, लूज पावडरनं कव्हरेज एवढं येत नाही. आणि बेस हा काय होतं, सेट होण्यासाठी फायदा होतो त्याच्यामध्ये. ते जे ऑइल येतं ना बाहेर, ते ऑब्झर्व करण्यासाठी बेस टिकतो जास्त वेळ. सो तुम्ही याच्याऐवजी कॉम्पॅक्ट पण यूज करू शकता. ते सगळे चेहऱ्यावर आणि मानेला पण विसरायचं नाही आहे, मानेला पण लावून घ्यायचे. आणि आता त्यानंतर मी ना आय मेकअप करणार आहे. तर आय मेकअपसाठी आय शॅडो व्यवस्थित कलरफुल दिसावेत म्हणून जे आपण लावतो त्यासाठी मी आधी थोडंसं कन्सिलर लावून घेणार आहे आयलिडवर. आणि ते ब्रशच्या साहाय्याने स्प्रेड करते, किंवा मग तुम्ही हाताच्या साईडनं पण हाताने पण. सॉरी, माझ्याकडून थोडंसं हे होते, कारण मला सर्दी झाली, ते काय बोलायले ते काय थोडंसं खालीवरी होईल. तर इथे ब्रशनं केलं आणि इकडच्या साईडला मी हाताने करून दाखवते. याने काय होईल ना, जो आय शॅडो आपण वापरल ना, ते चांगले कलर उठून दिसतील. तर ही आहे स्विस ब्युटीची आय शॅडो पॅलेट. तर ही खूप छान आहे. तुम्ही जर एखादी अफोर्डेबलमध्ये छान आय शॅडो पॅलेट पाहत असाल तर ही नक्की घेऊ शकता. त्यात मी ना एक पीची शेड आहे सॉफ्ट लाईट कलरचा, तर तो मी ट्रान्झिशन शेड म्हणून यूज करणार आहे. आधी इनर कॉर्नरला थोडासा आय शॅडो प्लेस केला आणि तोच मी सगळीकडं ब्लेंड करते. आता दुसऱ्या डोळ्यावर पण मी तसंच करते. प्रोडक्ट घेतलं ना, एक्स्ट्रा प्रोडक्ट आपण काय करायचं, डॅब करून काढून टाकायचं आणि बाकीचं आपण असं ब्लेंड करू शकतो. त्यानंतर ना मी एक शिमर शेड घेते, पिंक पर्पल टाईप आहे, तर साडीवर मॅच होऊन जाईल, आणि तो मी लावून घेते. तर काय करायचं ना, थोडंसं इनर कॉर्नरपासून मिडलपर्यंतच लावून घ्यायचं शिमर, लास्टपर्यंत नाही लावायचं. आपले जो आयबॉल असतो ना आईसचा, तिथपर्यंतच या पद्धतीने लावून घ्यायचं. आणि आपण इकडे पण तसंच लावून घेते मी. आणि एकदम सिंपल असा आहे, रेग्युलरमध्ये तुम्ही कधीही करू शकता.
आणि बोटाने पण करू शकता, असा आय मेकअप आहे. तर आता मी ना आयलायनर लावायचं आहे, तर मी लिक्विड लायनरच्या ऐवजी हे ब्लॅक आय शेडोचा उपयोग करत राहिले. तुम्ही असं पण आयलायनर लावू शकता आय शेडो वापरून. हे मला सोपं वाटतं जास्त आणि जास्त इझी पण आहे. सो तुम्ही असं करू शकता किंवा मग आयलायनर लावलं तरी चालेल. इथे ना मी थोडंसं आणखी ते जो सुरुवातीला आपण शेड वापरला होता ना लाईट पीच कलरचा, तोच काय करते खाली लावून घेते वॉटरलाईनच्या खाली, की सगळं आय मेकअप लुक कंप्लीट होईल, छान दिसेल म्हणून. आणि त्यानंतर मी हा शिमरी शेड घेतला आहे लाईट कलरचा आणि तो आईच्या इनर कॉर्नरला लावणार आहे. कारण मी ना काय करणार, डोळे उठून दिसावेत म्हणून करते आणि मी काजळचा यूज नाही करणार, त्यामुळे हायलाईट करते डोळ्यांना, छान दिसतं. तुम्ही काजळ पण लावू शकता, पण मी इथं स्किप करते काजळ, कारण गरमी खूप आहे आणि ते उतरणार म्हणून नाही लावत आहे आज. आणि आता त्यानंतर मी मस्कारा लावणार आहे. मस्काराच्या अगोदर आयलॅश कर्ल करून घ्यायचे कधीही न विसरता. मी विसरले होते नंतर लक्षात आलं, कर्ल करून घेतलं. त्यामुळं काय होतं, मस्कारा जो लावतो ना आपण तो छान प्रकारे आयलॅश कर्ल झालेले असतात, तर उठून दिसतो. आणि इथं माझ्या डोळ्यात जाता जाता राहिला मस्कारा लावताना. सो थोडंसं केअरफुली लावायचा. इथे तुम्ही फरक बघू शकता दोन्ही आयलॅशेसमध्ये, हे किती उठून दिसायलेत, कर्ल झालेले आहेत. आता दुसरीकडे पण लावून घेते. त्यानंतर ना आता आपल्याला आयब्रो करायच्या. आयब्रो पेन्सिल तर मी ते यूज करू शकते, पण करणार नाही. आयब्रो पेन्सिलच्या मागे जो ब्रश येतो त्याने आधी मी त्या हे करून कोम करून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यावर मी मस्काराच यूज करणार आहे. मस्काराचा सगळं प्रोडक्ट काढून घेते अगोदर आणि जो रिकामा राहिलेला आहे तो फिरवून घ्यायचा. त्याने काय होतं, एकदम नॅचरल लुक येतो आयब्रोजला. आणि आजकाल मी असंच वापरते. मी आयब्रो पेन्सिल स्किप करते वापरायचं आणि मस्कारा वापरते. याने पण छान आयब्रो फील होतात. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आता वापरते मी फेस पॅलेट. ती आहे स्विस ब्युटीची चिकबू फेस पॅलेट आणि खरंच खूप अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान आहे. तर यातला मी कॉन्टोर शेड घेते आणि नोज कॉन्टोरिंग करून घेते. आय शॅडोसाठी जो ब्लेंडिंग ब्रश घेतला होता त्यानेच करते. तर आधी काय करायचं, आईच्या एकदम आयब्रो चालू होती का तिथून ब्रश घ्यायचा खालीपर्यंत, त्याने आपल्याला नोज कटिंग होईल छान. अशा प्रकारे नंतर हाताने पण ब्लेंड करून घेणार. तर इथं झाली आहे नोज कॉन्टोरिंग. आता मी घेते मोठा थोडासा ब्रश आणि आपले चिक्सवर कॉन्टोरिंग करणार आहे. तर एकदम हलक्या हाताने आणि थोडीशी करणार आहे, जास्त काही करणार नाही. हलक्या हलक्या हाताने अपवर्ड डायरेक्शनमध्ये करायचं आहे. काय होतं ना, आपण फाउंडेशन लावल्यानंतर ना पूर्ण फेस प्लेन होतो आणि त्याच्यामुळे शॅडो क्रिएट करण्यासाठी आपल्याला ही कॉन्टोरिंग करावी लागते. नाही केली तरी काही नाही, स्किप करू शकता. आणि यानंतर मी आता ब्लश लावून घेते. तर ब्लश लावताना ना थोडंसं हसायचं, छान ब्लश लागतं. अशा प्रकारे ना अशा आपण ब्लश दोन्ही गालावर लावून गेलो. आता याच्यानंतर ना आपल्याला हायलायटर लावायचं आहे. त्या अगोदर थोडंसं नाकावून पण मी थोडंसं ब्लश लावते नाकावर, पुन्हा खाली. आणि आता आपण हायलायटर लावून घेऊया. त्याच पॅलेटमधलं मी हायलायटर वापरते. तर त्यासाठी ना त्याआधी आपण आयब्रोच्या तिथं जे आयब्रो बोन आहे ना तिथं लावून घ्यायचं हाय पॉईंटवर आयब्रोच्या.
खाली काय होतं ना, तिथं लाईट पडली का खूप छान दिसतं. पुन्हा नंतर नोजवर, नाकाच्या शेंड्यावर थोडंसं आणि आपल्या चिकबोनवर. इथे ना तुम्ही फरक बघू शकता बघा, लाईट पडेल का तिथं किती शायनी छान दिसतं ते हायलायटर लावलेलं. मी जास्त नाही लावत कारण डेसाठीच पाहिजे, दिवसा पाहिजे ना. रात्रीचा मेकअप करायचा असेल तर तुम्ही जरा एक्स्ट्रा लावलं तरी चालतं, पण थोडं डे टाईमला नाही का एवढं थोडंसं चंकी दिसतं म्हणून थोडंसं लावून घेते. त्यानंतर मी लिप बाम लावायचं विसरले होते, तर इथं लिप बाम लावून घेते आणि तो थोडासा रब करायचा जेणेकरून ते ॲब्झॉर्ब होईल आणि एक्स्ट्राचं काढून टाकायचं टिश्यू पेपरनं अगर कोणत्या कॉटनच्या कपड्यानं. आणि आता मी लावून घेते लिप लायनर. लिप लाईन करून घ्यायचे. आता हा मी स्विस ब्युटीचंच लिप लायनर वापरायले, न्यूड शेड आहे हा. अफोर्डेबलमध्ये स्विस ब्युटीचे लिप लायनर छान आहेत, किंवा मग मार्सचे पण वापरू शकता माझे. आणि आता ही लिपस्टिक वापरते, ही आहे NYBची लिपस्टिक. याच्यामध्ये नाही का 5 लिपस्टिक शेड येतात, तर यातलाच एक शेड वापरते. इथं लिपस्टिक लावून घेतली आहे आणि शेड परफेक्ट मॅच होतं या लुकवर. त्यानंतर मी थोडंसं वाटलं आणखी थोडं ब्राईट करूया, रेड कलरचं लिप लायनरनं करून घेते. आणि शेवटला सगळ्यात लास्ट मेकअप फिक्सर यूज करते मी, स्विस ब्युटीचं आहे, एकदम मस्त आहे. आपल्याला मेकअप फिक्सर काय यूज करायचं आहे तर आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग राहील आणि त्यामुळं त्यानंतर लावून घेते. आणि तोपर्यंत ना कार्तिक पण उठला होता झोपेतून आणि कार्तिकचे पप्पा पण आले होते. आणि आता टिकली लावून घेते. आणि याच्यानंतर ना खूप स्ट्रगल झालं कारण कार्तिकला खेळवायचं आणि मला शूट करायचं पुढचं ते, मग त्यामुळे शॉर्ट घ्यायचेच राहिले मेकअप नंतरचे चांगले. कशी तरी मग नंतर ज्वेलरी हे घातली. आता हेअरस्टाईल छान करणार होते पण ना हे उठून बसल्यामुळं काहीच करता नाही आलं, तर सिम्पलच अशी हेअरस्टाईल ठेवली आहे. फक्त मी एक रबर यूज करते जे गजरा टाईप असतं ते, त्यामुळे खूप सिम्पल आणि छान सोबर असा तुम्ही कधीही कुठेही करू शकता असा मेकअप लुक आहे. तर त्यानंतर मी थोडीशी सिम्पल अशी ज्वेलरी वेअर केली होती अशा प्रकारे. आणि मेकअप फार छान झाला होता. तुम्ही हा ना कुठंही कार्यक्रमात, घरी कार्यक्रम असो किंवा बाहेर गडबडीच्या वेळेला हा पटकन असा छानसा लुक तयार करू शकता, सिंपल असा. तर कसं आहे ना, मला तो खरंच देत होता नंतर घेऊन बस म्हणायला होता. तर तसंच कसं तरी केलं ते शेवटला. आणि हे बघा असा झालेला आहे लुक. तर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि हो बरं का, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतोय लुक तर. आणि सगळे प्रोडक्ट कोणते आहेत ते सांगितलंच आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.